नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यात खळबळजनक घटना। रुई येथील शेतकऱ्यांनी पाठलाग करून चोराला पकडले। ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोराला पकडण्यात यश। एका कॉलवर परिसरातील शेतकरी घटनास्थळी आले धावून। परंडा तालुक्यात केबल चोरीच्या घटना वाढल्या। चोरांची मोठी टोळी असल्याची शक्यता। किती जण पकडलेत आता? एक व्यक्ती पकडला आणि 2-3 होते असं कळवतं आम्हाला. 2 पळून गेले जण. आणि हा प्रकार पाठीमागल्या 2 महिन्यापासून, परंतु समजत नव्हतं की कोण व्यक्ती चोरतो आणि कोण नाही आहे. पण काल रात्री पहाटेच्या दरम्यान रुईतल्या शेतकऱ्यांनी एका इसमाला रंगेहात पकडलेला आहे. त्यानं ग्रामसुरक्षा यंत्रणावरती रेकॉर्ड करून मेसेज टाकला. हा मेसेज सगळ्यांना, गावातील रुईदुधीमधील ग्रामस्थांना सगळ्यांना गेला. सगळ्यांना गेल्यानंतर एक 10 मिनिटांमध्ये सगळे ग्रामस्थ तिथं आले. हा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे। मी सुमित पाटील, आपल्या नदीपात्रातली वायरी चोरणारा चोर बावची रोडला जामदाड्यांच्या वस्तीमध्ये आहे, उसामध्ये आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी थोडंसं तात्काळ बावची रोडला यावे। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा। क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील रुई व दुधी परिसरात विद्युत पंपांच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले असतानाच मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी पहाटे शेतकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे केबल चोराला शेतकऱ्यांनी पाठलाग करून रंगेहात पकडले असून त्यास परंडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या एका कॉलवर परिसरातील शेकडो शेतकरी काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले। पहाटेच्या सुमारास रुई परिसरात विद्युत पंपांच्या तांब्याच्या केबल जाळत असलेला चोर रमजान मुजावर राहणार कसबे तडवळा हा शेतकऱ्याच्या नजरेस पडला। मोटर सुरू करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यानं तात्काळ गावात फोन करून माहिती दिली। यानंतर सुरेश पाटील यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क करत घटनास्थळी धाव घेण्याचे आवाहन केले होते। रमजान मुजावर राहणार कसबे तडवळा या चोरास पकडण्यात आले। मात्र स्कॉर्पिओ गाडीतून आलेले चोरांचे साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले। मात्र उसाच्या शेतात पळून गेलेल्या रमजान मुजावर या शेतकऱ्यांनी पकडले। एक मोटरसायकल, विद्युत केबल जप्त करण्यात आली असून अंदाजे 3 लाख रुपयांची केबल चोरी झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। परंडा तालुक्यात केबल चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असून मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। तुमचं नाव आणि गाव सांगा। राहुल नानासाहेब मोरे, राहणार सोनारे, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. काय घटना घडली होती? रात्री मोटरच्या केबल चोरून नेल्या चोरट्यांनी. कुणाकोणाचे नेल्यात? आमच्या इथले 17 ते 18 शेतकरी सोनारीतले. 17 ते 18 आहेत? हो, 17 ते 18 शेतकरी 200-300 फूट. कधी नेलेत हे? रात्री 12 ते 4च्या दरम्यान. बरं, त्याचा काय तपास लागलाय का? तपास काय लागलेला नाही. आता आलोय पोलीस स्टेशनला आम्ही. तक्रार द्यायला आलो का? हो, तक्रार द्यायला आलोय. सगळं रॅकेट सर्व टीमचा पोलीस आमचं आव्हान आहे की पोलीस प्रशासनाने त्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन सगळे टीम जी आहे म्हणजे ते चोराची एक टोळी आहे असं तुम्हाला? एकाचं काम नाही, कारण की सहा पोते त्यात वायर होती. एका जणाचं हे काम नाही, ही टोळीचंच काम असणार आहे. आणि आमच्या काही शेतकऱ्यांनी पाणी द्यायला गेल्यानंतर ती स्कॉर्पिओ 140च्या स्पीडनी जाताना, जवळपास हाय स्पीडने जाताना बघितलेली आहे ती. आणि ही वारंवार होत आहे. ही 3री वेळ आहे. एका शेतकऱ्यांनी जर ती बोरची वायर बसवली तर चोरून नेली तर दुसऱ्या दिवशी बसवते शेतकरी, कारण की सध्या पाण्याची गरज आहे, पिकं ताणावरती आहेत. एकतर पूर परिस्थिती झाल्यामुळं शेतकरी आतोनात अडचणीत आलेला आहे आणि पुन्हा वारंवार या अशा गोष्टी घडत आहेत. आता पाणी असून पण अशी वेळ आहे की वायर टाकावी की नाही टाकावी. काही शेतकरी तर मोटर चालू करतात आणि मोटर पशीच बसतात, त्या स्टार्टर पशीच बसतात, किंवा आज पण वायर चोरीला जाते का, अशी माणसामध्ये शेतकऱ्यामध्ये भीती झालेली आहे. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीवरती लवकरात लवकर सखोल चौकशी करून जे काही गुन्हेगार आहेत यांना कठोर ते कठोर शिक्षा द्यावी। असं रात्री बेरात्री शेतात जाऊन बसू शकत नाही। आता तुम्ही बघताय असं बिबट्या वगैरे हे अशा बरेच प्राण्यांचं देखील भीती चालू आहे। मग आम्ही प्रत्येक वेळेस त्या बोरच्या विहिरीच्या कडेला जाऊन झोपणार का? आता एकेकाची 3-4 वेळेस जर केबल जायचे म्हणलं
एका शेतकऱ्याचा एका वेळेस जर 20 फूट केबल टाकायचं म्हणलं तर कमीत कमी 3 ते 4 हजार रुपये जातात. आज माझी स्वतःची सोनगिरी शहरातली 3 वेळा केबल गेलेली, जवळजवळ 10,000 रुपये माझ्या एका महिन्यात गेलेले. 10,000चं उत्पन्नही मिळणार नाही साहेब. मग असं कुठपर्यंत हे चालणार? मग ह्या गोष्टीला पूर्ण आळा तरी आळा बसावा. ह्याच्या किती अंदाजा नुकसान झालं असेल? कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये लोकांना नुकसान हे मागच्या महिन्याकडून रात्री कमीत कमी 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे. कोणकोणत्या शिवारात अशी घटना घडली? दुधीरुई आणि बावच्या 3 शिवारातलं सोनगिरी, खासगाव सर्वच आहे. खासगाव परिसरात हा प्रकार सर पाठीमागल्या 2 महिन्यापासून चालू आहे आणि वैयक्तिक माझी स्वतःची 400 फूट गेलेली सिंगल बेडची आणि हा प्रकार पाठीमागल्या 2 महिन्यापासून, परंतु समजत नव्हतं की कोण व्यक्ती चोरतो आणि कोण नाहीये. पण काल रात्री पहाटेच्या दरम्यान रुईतल्या शेतकऱ्यांनी एका इसमाला रंगेहात पकडलेला आहे. त्यानं बरेचसा वायर जाळला आणि त्याचं तांबं काढण्याचा प्रयत्न होता आणि एक व्यक्ती सापडला. बाकी किती आहे त्याचं आता पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करतील पोलीस लोक, नाही का? तर आम्ही या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृत ज्यूस. निसर्गातील वेगवेगळ्या 42 वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यताप्राप्त आयुर्वेदिक उत्पादन. मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन. संपर्क मोहन सावंत सर 8381 05 60 64. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.